सूर्यकांत अरुण बेदरे ट्रस्टी। येडेश्वरीची यात्रा 2 तारखेला पौर्णिमा आहे, मेन पौर्णिमा 2 तारखेला आहे। या ठिकाणी भरपूर भक्त मंदिरावर त्या दिवशी दर्शनासाठी व छबिण्यासाठी येतात। त्या दिवशी संध्याकाळी छबिना निघतो आणि मागं तुळजापूरच्या आईकडे जाऊन पालखी प्रदक्षिणा मारून येऊन छबिना पूर्ण होतो व दुसऱ्या दिवशी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी मंदिराहून 8 वाजता पालखी आंबराईकडे प्रस्थान करते। पालखी चुन्यात रानात आल्यानंतर पालखीला म्हणजे चुना वाहण्याची प्रथा आहे, पालखीवर खडी टाकण्याची प्रथा नाही आहे। तसेच चुन्याच्या कट्ट्याला पालखी प्रदक्षिणा मारून आंबराईकडे प्रस्थान करते। डेऱ्यामध्ये 5 दिवस मुक्कामी राहून वापस 5व्या दिवशी पालखी मंदिराकडे प्रस्थान होते। त्यावेळेस चुना वेचून पालखीचा चुना म्हणजे 4थ्या दिवशी भाजला जातो। चुना भाजलेला हा मंदिराकडे पालखीसोबत आणला जातो। तसेच दुसऱ्या दिवशी पालखीसोबत चुना आणलेला दुसऱ्या दिवशी तो चुना विरघळवून देवीच्या पूर्ण मंदिराला तो सारवला जातो। आणि तसेच चुन्याचं महत्त्व आहे। येरमाळा देवीच्या येडेश्वरी मंदिरामध्ये चुन्याचं महत्त्व आहे। हळदीची कसलीही प्रथा नाही आहे। हळदीची प्रथा ही ज्यावेळेस ज्यांच्या घरामध्ये लग्न कार्य हे असन त्यावेळेसच हळद घेऊन येऊन देवाला थोडी इथं हळद ठेवून तिची उष्टी हळद नेऊन लग्न कार्यामध्ये ते हळद वापरायची असते। तर इतर वेळी मंदिराला कुठेही हळदीचा मान नाही। देवीलाही चुन्याचाच मान आहे। चुन्याच्या 5 पोत्रा प्रत्येक भक्त येऊन इथं सारवतात मंदिराला, त्यामुळं हळदीचा कुठलाही मान नाही। भक्तांनी हळद खेळू नये व हळद मंदिराला कुठेही लावू नये।